आपल्याकडे वेळच वेळ ट्रेन 8:20 ला निघणार आहे. आम्हाला इकडे नामदेव महाराजांचं मंदिर दिसलेलं आहे. छान मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे. Real side of India. The one side of Mumbai is growing day by day, and this is the second side of Mumbai. दादरला उतरलेलो आहे. आता दादरवरनं आम्हाला बँड्राला जायचंय. शिवम तिकीट काढतो इकडं. सकाळी 3 वाजता निघाल्यामुळं फुल झोप आली आहे. आता बँड्राला जायच्या आधी एकदा मस्त नाश्ता करतो आणि पडी देतो. इकडं लोकल स्टेशन आहे आणि आता आम्हाला जायचं मेन जंक्शनला वांद्र्याच्या. ठरवलं होतं चालत जायचं. स्टँड मारला आणि आलो. आता आम्ही बघतो रिक्षा भेटते का. जास्त नाही अंतर, 1 किलोमीटरच ते बहुतेक. पण म्हटलं रिक्षाने जाऊया. रिक्षा पण लगेच भेटली 2 मिनिटामध्ये. आता आलोय वांद्रे टर्मिनसला. इथनं आमच्या 9:30ला आहे. आम्ही आलोय खरं खायला. बघू शकता इडली वडा आणि पोहे आणि हे ठिकाण पण पाहू शकता तुम्ही कसं आहे. इकडे नाश्ता झालेला आहे. आता शिवमला इकडे थोडंसं काहीतरी खाऊशी वाटलंय. 10 मिनिटं आहेत निघायला. आता ट्रेन निघायला ना. कोणत्या प्लॅटफॉर्मला आहे गाडी? 5. ट्रेन तर जागेवर आहे, भेटली. आता आम्ही आमचा डबा पोचतोय. कोणता? यस 4 आहे. काल अचानक ठरल्यामुळं आम्हाला काय 2Aचं तिकीट तर भेटलं नाही. आता डायरेक्ट स्लीपर नाही, आम्ही डायरेक्ट आत गेल्यावर दाखवतो कसं आहे आतमध्ये. यस 4 तर भेटलेला आहे. सीट नंबर काय शिव? 39. भेटलेलं आहे. खिडकी उघडायचा खूप प्रयत्न, पण खिडकी काय उघडत नाहीये. आलं नको. चालू आहे का फोन? काय ठेवला? ब्राईटनेस वाढव बरं. काय इकडे तुम्ही यायला पाहिजे होते इकडे. अरे ते कालच विषय झाला. कंटेंट जरा भेटला नाही. आता बघतो काहीतरी करायला लागेल, फसवायला लागेल त्या व्हिडिओ मध्ये. शिकंजी घेतले, काय माहित नाही. फर्स्ट टाइम पिणार आहे. म्हणजे याच्या आधी पण पिलं असेल, पण इकडं नाव वेगळं असेल, असंही असेल. मित्रांनो, तर आपली जी खिडकी बंद होती ती ओपन करण्यासाठी मी ऑनलाईन लिंक शोधली आणि कंप्लेंट केली व्हॉट्सअपवरती. तर त्याचा फायदा झालेला आहे. तर मस्त झोप झालेली आहे. किंवा मी काय सँडविच आहे का काय माहिती, पण घेऊन आलाय. 8 वाजलेत आणि आम्ही आलोय रतलाम स्टेशनला. जेवणाचं काय शिवम? जेवण आपण ऑर्डर केले. थोड्याच वेळात आपलं जेवण पण येईल. जेवण करून आपल्याला पोट द्यायचे, त्याच्यामुळे आपण सकाळी फ्रेश असू आणि बस एवढंच काढतो मी काय करतो. जेवण झालेले. आता थोडंसं स्वीट घ्यावं म्हटलं म्हणून मी घेतलंय. आता हे खाल्ल्यानंतर झोपणार आहे. तर आपण उद्या सकाळी भेटूया 4 वाजता. आपण 4 वाजलेले आम्ही पोहोचलो आता अजमेरला.
चलो ये बस स्टैंड तक सफर अभी इसमें होगा हमारा। सब मार्केट बंद है क्योंकि हम अर्ली मॉर्निंग आए हैं अजमेर में। सुबह 4:30 बजे। सुबह के 4:30 बजे। अरे भैया बस स्टैंड पे छोड़ने का वादा किया है और वो अभी दिवा रहे हैं। त्यात बघ त्यांना विचार, बाहेर बस आहे असं त्यांनी सांगितलंय। आता निघालो आम्ही बाहेर। हे बस स्टँड आहे इकडचं। हे बस पुष्करला जाती। फायनली भेटले आम्हाला बस। आतमध्ये सकाळचे 5 वाजलेत आणि मी चहा घेतलाय। सुदर्शनला मी बसमध्येच ठेवून आलोय कारण आमच्या बॅग तिथं होत्या। जर बॅग गेल्या तर आमचा परफेक्ट कार्यक्रम झाला असता। बसमध्ये झोप लागली होती अरे मला खूप मस्त झोप झाली लागलेली पण तू घाट एक नंबर आहे। हो का। आता इकडं आम्ही उतरलोय झोपेतून। घाटावर जायचं आपल्याला। घाटावरती स्नान करायला। भारी येतात रे ह्याच्यात व्हिडिओ। जयनगर परिषद पुष्करची। घाटावरती स्नान केलेलं आहे। आता निघालोय मंदिराकडं। मंदिर किती इथनं 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे मंदिर। 300 मीटर फक्त मंदिर आहे। आता तिकडे जाऊ आणि दर्शन घेऊयात। दर्शन कर लेवा। चलो चलो इधर है मंदिर। चलो लोक खाल्लेलं होतं। दर्शन करून निघालेलो आता आम्ही। म्हणजे दर्शन झालं। आतमध्ये मंदिरात तर काय फोटो अलाउड नव्हतं। कॅमेराच बाहेर काढून देत नव्हते, त्याच्यामुळे आतलं काही झालं नाही। जय भवानी जय शिवाजी सगळ्यांनी। अभी हम लक्ष्मी मिष्टन में आए हैं नाश्ता करने के लिए। बैठो। कचोरी छान आहे। एक नंबर कचोरी है। बहुत मजा आ गया खाके। तुम्ही खायला इकडे नक्की टेस्ट करण्यासाठी का कचोरी आहे ना रे। बस स्टॉप वरती आलोय। भाई हीच आहे का? अजमेर आहे ना त्याच्यावर लिहिलेलं। हा अजमेरी अजमेरी। भाई ऑलरेडी मजबूत पुल है। लोकल बस में प्रवास करते हुए मुझे छोटे दोस्त मिल गए। जाते जाते उनसे गप्पे लड़ाए। क्या है आपका नाम? मेरा नाम मनीष सिंह है। मनीष सिंह। मेरा नाम युवराज सिंह है। युवराज सिंह। गौतम प्रजापति। गौतम प्रजापति। ठीक है।
तो अभी घर वापस कब जाओगे? शाम को 5 बजे। धन्यवाद, थैंक यू। इनको भी दो। अरे ये लो। कितना दूर है घर से स्कूल? 60-70 60-70 किलोमीटर। डेली ट्रॅव्हल करते हो? नाही 2-3 दिन जब तक फेयर है 2-3 दिन फेयर चले। हा क्या? बस मधला प्रवास संपला, आता रिक्षा घेऊन निघाला आम्ही स्टेशनला. कालपर्यंत तिकीट कन्फर्म नव्हतं, म्हणजे काल रात्री झालं एकदम 9:30 पावणे 10 वाजता तिकीट कन्फर्म. यशवंतला किती आहे? 70-71. आता कुठल्या तरी स्टेशनला आलोय किंवा तिथनं चालली ट्रेन. आता कुठं आलाय आतमध्ये. कोटा में ये कोटा, ये शहर है सपनों का, ये शहर है उम्मीदों का. बच्चे अपने सपने लेकर इस कोटा में आते हैं, कोई पूरा करके जाता है तो कोई छोड़ के जाते हैं. ये है कोटा राजस्थान. चिंचवडला आलेलो आहे. फायनली आमचा सगळा प्रवास संपलेला आहे. 5 मिनिटात घरी पोहोचेल. चला बाय बाय. नेक्स्ट ट्रिपला आपण भेटूया.